ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। एरवी साचची गा धनुर्धरा, नाही शेवट माझिया विस्तारा, पै गगना ऐशिया अपारा, मज माझी लपणे। अहमात्मा गुढाकेश, सर्वभूताशय स्थितः, अहमादिश्च मध्यंच, भूतानां अंत एव च। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची। भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबा यांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि तो गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सांगितलेला आहे। 10व्या अध्यायाचा आपला विषय सुरू आहे। 10व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपला विभूती योग सांगितलेला आहे। अर्जुन महाराजांनी भगवान परमात्म्याला प्रार्थना केली, देवा तुमचा विभूती योग सांगा, म्हणजे विभूतीसुद्धा सांगा आणि योगसुद्धा सांगा। आणि भगवान परमात्मा म्हणतात, अर्जुना माझ्या विभूती आणि योग ज्याने जाणला त्याला अविकंप असा योग प्राप्त होतो। म्हणजे त्याचा योग जो आहे तो कधीही त्या ठिकाणी भंग पावत नाही। संपूर्ण गीतेमध्ये भगवान परमात्म्याने अर्जुनाला योगी व्हायला सांगितलं आहे। पुन्हा पुन्हा भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, बाबा तू योगी हो। पण योग म्हणजे नेमकं काय? योग म्हणजे केवळ डोळे झाकून बसणं नाही, आहे की नाही? योग म्हणजे तटस्थ अवस्था प्राप्त करून घेणं नाही। तर या ठिकाणी भगवंताने जो योग सांगितलेला आहे हा अविकंप योग आहे। अर्जुना समत्व चित्ताचे, ते सारजान योगाचे, तेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आथी, समत्वम योग उच्यते म्हटलंय। सम राहणं याला म्हणायचं योग। कुठलीही परिस्थिती आली, सुख आलं दुःख आलं, दोघात सम राहता येते ना, समजायचं तुम्ही योगी। आसक्त न होणं आणि द्वेषही न करणं। जीव परमात्म संगमा, जयाचे येणे झाले मनोधर्मा, तो शरीरीची परी महिमा ऐसे पाहावे। त्याच्या पुढची ओवी, म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, मी तुला योगी हो योगी हो याच्याकरता सांगतो। योगी कशाला म्हणायचं? परमात्मा स्वरूपाशी एकरूप होणं म्हणजे योगी। आणि एकरूप होऊन मग बाकीचा व्यवहार चालला तरी चालेल, परमात्मा स्वरूपाला जाणून व्यवहार केला तरी चालेल, तो योगी आहे। त्याची समाधी व्युत्थान होत नाही। चालताना, बोलताना, प्रवचन ऐकताना, भांडताना, युद्ध करताना सुद्धा त्याचा योग बिघडत नाही। असा योग भगवंताने आपल्याला शिकवलेला आहे। आणि हा योग प्राप्त होण्याकरता आपल्याला विभूती कळल्या पाहिजेत आणि योग कळला पाहिजे। म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाला योगही सांगतात आणि विभूतीही सांगतात। पण भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, बाबा माझ्या विभूतीचा विस्तार फार आहे, कारण मी सर्व व्यापक आहे।
आणि जेवढा मी आहे तेवढ्याच माझ्या विभूती आहेत. एरवी चाचची गा धनुर्धरा, नाही शेवट माझिया विस्तारा. काल आपण ही ओवी पाहिली, शेवटी घेतली होती म्हणून थोडीशी परत घेतली. पै गगना ऐशिया अपारा मज माझी लपणे. अपार असलेलं गगन, पण ते सुद्धा माझ्यामध्ये गायब होऊन जातं, लपतं. माझ्या दृष्टीने ते गगन म्हणजे काहीच नाही. मग आता मी किती मोठा असेल तुम्ही ओळखा. हा, नभ तुझ माझी खेळे लपी थपी. वास्तविक पाहता आकाश सर्वात व्यापक आहे. आकाश के नाही असं म्हटलंय. आकाश कुठं नाही सांगा, पण असं आकाशसुद्धा लपीथपी खेळतं. आकाशसुद्धा परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी असून नसल्यासारखं आहे. एकांशेन स्थितो जगत असं म्हटलंय शेवटी. म्हणजे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी हे काहीच नाही आहे, असून नसल्यासारखं आहे. हो, गुरुवारी दृष्टांत सांगत असतात. एक शेठजी होते आणि त्यांनी एक फार मोठं घर बांधलं. घर म्हणण्यापेक्षा बंगला बांधला. आता नुसता बंगला बांधून काही लोकांना आनंद वाटत नाही बरं का. बांधल्यानंतर तो कोणीतरी पाहायला पाहिजे, त्याचं वर्णन केलं पाहिजे. कपडे घातल्यानंतर सुद्धा माणसाला एवढा आनंद होतो का ते कपडे दुसऱ्याने पाहिलं आणि विचारलं कुठून आणलं, मग जास्त आनंद होतो. एवढा मोठा बंगला बांधला की त्यांनी पूर्ण आळंदी एवढाच बंगला बांधला. जो येईल त्याला बंगला दाखवायला न्यायचा. लोक कंटाळून जायचे ते बंगला पाहता पाहता. आता आळंदी एवढा बंगला फिरून पाहायचा म्हटल्यानंतर एक मोठे साधू आले गावामध्ये. त्या गावातल्या साधूला त्याने लगेच बंगला दाखवण्याकरता नेलं. साधूच्या लक्षात आलं याला आपल्याला आदरातिथ्य करायला न्यायचं नाही. कशाला न्यायचंय? पण येणं केनं प्रकाराने याचाने आपला संबंध आलाय, थोडासा आपण याला उपदेश करू. साधू गेल्यानंतर सांगायला लागला बंगला असा केला तसा केला, इकडून हे आणलं तिकडून ते आणलं, परदेशातून सगळं हे आणलं, सामान आणलं. साधूच्या लक्षात आलं याने बंगला बांधलाय खरं, पण याचा अहंकार काय झालेला आहे, वाढलेला दिसतोय. त्या दिवाणखान्यात साधू बसलेले असताना समोर एक नकाशा लावलेला होता. म्हटले शेठजी हा नकाशा कशाचा आहे? म्हटले जगाचा नकाशा आहे. म्हटले याच्यामध्ये सगळं जग दिसतं? हो म्हटले, एवढ्या नकाशात तुम्हाला सगळं जग दिसतं. म्हटले या जगाच्या नकाशामध्ये आपला भारत देश आहे का? आणि असेल तर मला दाखवा. तो म्हटला महाराज जगाच्या नकाशामध्ये आपला भारत देश म्हणजे बोटाच्या कांडी एवढा आहे. हे बघा इथं भारत देश आहे, दाखवला त्याने. म्हटलं मग या जगाच्या नकाशामध्ये तुमचा महाराष्ट्र? तर महाराष्ट्र म्हटल्यावर एक टिंब आहे म्हटला. आणि जगाच्या नकाशात तुझा बंगला? तो म्हटला काय महाराज माझी गंमत करताय, जगाच्या नकाशात माझा बंगला म्हणजे असून नसल्यासारखा आहे. म्हटले मग कशाला एवढा गर्व करतो बाबा? परमात्मा दृष्टीने या सगळ्या वस्तू ज्या आहेत असून नसल्यासारख्या आहेत. एवढा नभ तुझ माझी खेळे लपी तपी, एवढं मोठं आकाश परमात्मा स्वरूपामध्ये लपी थपी खेळतं. एवढा परमात्मा व्यापक आहे. हरी हा व्यापक सर्वगत, हा तव मुख्यत्वे वेदांत. परमात्मा व्यापक आहे, पण सगळ्यांना परमात्मा व्यापक आहे असं ज्ञान लगेच होत नाही. सगळ्यांची बुद्धी एवढी सूक्ष्म असते का लगेच व्यापक परमात्म्याचा अनुभव यायला लागला? मग अशा लोकांच्या करता विभूती सांगावी लागते. इथं मी आहे, तिथं मी आहे. तो आधी पहिल्यांदा याच्यात तुझं मन स्थिर कर, ध्यान कर, कुठंतरी एका ठिकाणी मन लाव. नाही तर सगळीकडेच परमात्मा आहे असं म्हटल्यानंतर कुठंच त्याचं मन लागणार नाही. एका ठिकाणी मन स्थिर करावं लागतं. म्हणून भगवान परमात्म्याला अर्जुनाने सांगितलं मला तुम्ही विभूती सांगा. पण अर्जुनाला भगवान परमात्मा पहिल्यांदा व्यापकच विभूती सांगतात. स्थूल विभूती पुढे सांगितल्या. पण ध्यानच तुला करायचं आहे ना बाबा, माझी व्यापक विभूती जी केल्यानंतर, विभूतीचं ध्यान केल्यानंतर तुला जास्त श्रम पडणार नाही, तुला व्यापकता प्राप्त होईल.
अशी विभूती मी तुला सांगतो म्हणून पहिली विभूती सांगितली या श्लोकामध्ये. काय विभूती सांगितली? 20वा श्लोक बघा. अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः अहमादिश्च मध्यंच भूतानाम अंत एवच. भगवान परमात्मा म्हणतात अर्जुना नाही म्हटलं इथं, काय म्हटलंय अर्जुनाला? गुडाकेश. अर्जुनाला भी ते गुडाकेश असं संबोधन भगवान वापरतात. अर्जुनाची अनेक नावं भगवंतांनी घेतली, ते गुडाकेश का म्हटलंय? ज्ञानोबारायांनी गुडाकेश शब्दाचा अर्थ केलाय कुटिलाल मस्तका, म्हणजे कुरळे केस असणारा. अर्जुनाचे केस कुरळे होते, देवाला ते आवडत होते म्हणून कुरळे केस असणारा गुडाकेश आहे. किंवा गुडाका म्हणजे निद्रा, आणि त्या निद्रेला अर्जुनाने जिंकलेला आहे म्हणून अर्जुन भगवंताला आवडतो, कारण निद्रेत सुद्धा भगवंताचं चिंतन सुरू आहे. निद्रेला अर्जुनाने जिंकलेला आहे म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाला ज्ञान सांगतात. हो, म्हणजे अर्जुन झोपला तरी त्याचं चिंतन चालू आहे. आपली चिंतनात झोप चालू असते, आहे की नाही? म्हणून गुडाका म्हणजे निद्रा, त्या निद्रेचा ईश म्हणून गुडाकेश. निद्रा म्हणजे लौकिक निद्रा घेऊ नका, आज्ञानरूपी निद्रा. आणि त्या आज्ञानरूपी निद्रेचा हा आता मालक झालेला आहे. आज्ञानरूपी निद्रा याने घालवलेली आहे म्हणून अर्जुनाला गुडाकेश म्हटलं. गुडाका म्हणजे इंद्रियांचा सुद्धा अर्जुन मालक आहे. जो इंद्रियाशी चोरोनी जेवी आत्मप्रभा नित्य नवी, जे तेच करुणी ठाण देवी. इंद्रियाशी चोरोनी जेवी तयाशीच भावे. इंद्रियांना अर्जुनाने जिंकलेलं आहे, इंद्रियाचं संयमन अर्जुनांनी केलेलं आहे. आणि म्हणून अर्जुनाला गुडाकेश म्हटलं. हे गुडाकेश, सर्वभूताशय स्थितः अहम आत्मा. विभूती विचारलेली आहे, पण भगवंतांनी सुरुवातीला योग सांगितलेला आहे. देवा तुमचा पत्ता कोणता आहे मला सांगा, तुम्ही कुठं राहता मला सांगा, तुम्हाला कुठं शोधायचं सांगा, तुमचा मोबाईल नंबर सांगा. देवाने आपला मोबाईल नंबर काय सांगितला, पत्ता काय सांगितला, काय सांगितला? अरे श्लोक बघा ना. सर्वभूताशय स्थितः आत्मा अहम अस्मि. सर्वभूताशय स्थितः आत्मा, मी कोण आहे? सर्वभूतांचं आशय म्हणजे अंतकरण. त्या अंतकरणामध्ये स्थित असलेला जो आत्मा आहे तो मी आहे. मला शोधायचं असेल तर फार कुठे बाहेर जायची गरज नाही. का बाहेर जावं लागतं? आत शोध घेत नाही म्हणून बाहेर जावं लागतं. त्या मीराबाईचं आपण एक गवळण नेहमी म्हणत असतो. त्या मीराबाई पाण्याच्या शेजारी उभ्या होत्या, नदीच्या शेजारी. त्यांनी पाहिलं माशाला तहान लागली. मासा कुठे होता आणि त्याला काय लागलेली आहे? पाणी मो मी न प्यासी, मोही सुन सुनत आवत हासी. आत्मज्ञान बिन नर भटकत है, कहा मथुरा कहा काशी, मोही सुन सुन आवत हासी. त्याला आत्मज्ञान नाही. कस्तुरी मृगाच्या जवळच आहे, पण सुगंध आला का तो सुगंधाच्या मागे धावत राहतो. म्हणून मी कुठं आहे बाबा? भगवान परमात्मा म्हणतात सर्वभूताशय स्थितः अहम आत्मा. एरवी सर्वांच्या, आता सांगा वया, ही तर मी सांगितली तुम्हाला. हो, एरवी सर्वांच्या हृदय देशी मी आमुका आहे ऐशी,
जे बुद्धी स्फुरेगा आहर्निशी ते वस्तुगा. मी सर्वांच्या हृदय देशात मी चालू आहे की नाही. मी आहे का मी नाही म्हणतो. मी नाही असा अनुभव कधीच कोणाला येत नाही. जागृतीत मी आहे अनुभव येतो का नाही. स्वप्नात सुद्धा मी आहे आणि झोपेत सुद्धा मी सुखाने झोपलो होतो आणि काही जाणत नव्हतो असा जाणणारा मी तिथंही आहे. म्हणून हा जो आहे भासतोय जाणवतोय हे जे स्फुरण आहे ते परमात्म्याचं स्फुरण आहे. बोला आता दुसरी ओवी. हृदयात मी आहे. मी आत्मा एक चराचरी म्हणते एकाचा काही पक्ष करी तो विषय वेगळा आहे. कोपोनी एखाते मारी हे चिरुडवी ती. पण मी आत्मा एक चराचरी. सगळ्या चराचरात आत्मा मी एक मी आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू आस्था सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासी कामो विषयावरे. बरोबर सांगितली ओवी. हृदय कमळ आरामू तो योगियांचा निष्काम कामू तो मन तसे पुरुषोत्तम सांगे नायक. हृदयात राम आहे. हृदयात आत्मा आहे. काय त्या ईश्वर सर्व भूतानाम तिथल्या काही ओव्या आहेत बघा. ईश्वर सर्व भूतानाम हृदयेशर्जुन तिष्ठती. तिथे एखादी ओवी आली असेल. ते सद्गुरू आहे आत्मरूपाने. पण इथं आपल्याला आत्मरूपाने मी आहे सगळ्यांच्या. मी आत्मा हृदय असे नसे. एकनाथ महाराज हृदयामध्ये मी आत्मा आहे. भगवान परमात्मा या ठिकाणी सांगतात. आता हृदयातच आहे का सगळीकडे आहे हो. हृदयात पुरतच मर्यादित आहे का. सगळीकडे आहे की नाही. सर्व भूतांच्या अंतरी हृदय महाआंबरी. चित्तवृत्तीच्या सहस्र करी उदयला असे जो. कुठं सूर्य उगवलाय कुठं हे काय. हृदय महाआंबरी. हृदय महाआंबर आहे. महाआकाश आहे हृदयामध्ये. हृदय महाआंबरी सर्व भूतांचे आंतरी. सर्व भूतांच्या अंतरात हृदय आकाश आहे. हृदय आकाश म्हणजे हे जे आपलं हृदय डॉक्टर तपासतात ते नाही बरं का. ते हृदय वेगळं आहे आणि हृदय आकाश आहे. काय सर्व भूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी चिद्वृत्तीच्या सहस्र करी. चित्तवृत्ती तयार होते तिथे. ज्ञानवृत्ती प्रकाशवृत्ती तिथे असलेला जो ज्ञानाचा प्रकाश तो काय आहे भगवान म्हणतात. तिथे असलेला तो प्रकाशरूपी सूर्य मी आहे. म्हणून कशा करता सांगितलं. भगवान परमात्मा म्हणतात मी सगळ्यांच्या जवळ असलेला सगळ्यांच्या मी. आपला विषय हा चालला होता की सर्वत्र व्यापक आहे. तर मग इथं सर्व भूताशय स्थिता का म्हटलं. अंतकरणातच का म्हटलं. तर अंतकरणात तो विशेष रूपाने अभिव्यक्त होतो. जरी सगळीकडेच असला तरी तो सगळीकडे असला तरी त्याची जाणीव सगळीकडे आपल्याला होत नाही. सामान्य रूपाने सर्वत्र व्याप्त आहे पण अंतकरणात त्याचा विशेष प्रकाश निर्माण होतो. जसं वीज आहे सगळीकडे. आता या वायरमधून वीज गेलेली आहे पण त्या बल्बमधून विशेष प्रकाश रूपाने आली. मग इथं वीज आहे म्हणतो. वीज तर तसं तर सगळीकडेच वायरमध्ये आहे. तसं सर्व भूताशय स्थिता. सर्व भूतांचा आशय म्हणजे अंतकरण. आशय का म्हटलं अंतकरणाला. कारण त्याच्यात अनेक प्रकारचे संस्कार आहेत, वासना आहेत.
अंतकरणामध्ये हे सगळं जरी असलं, कधी सुखाची वृत्ती निर्माण होते, कधी दुःखाची वृत्ती निर्माण होते, कधी चांगलं काम निर्माण होतो, तरी क्रोध निर्माण होतो, अनेक प्रकारच्या वृत्ती त्याच्यामध्ये निर्माण होतात अंतकरणामध्ये. पण या सगळ्या वृत्तींचा प्रकाशक, या सगळ्या वृत्तींना जाणणारा, वृत्ती जरी बदलल्या तरी न बदलणारा, त्याला म्हणतात आत्मा. आणि हा आत्मा कोण आहे? भगवान म्हणतात मी आहे. सर्वांच्या जवळ मी आहे. मी म्हणजे कोण? अहो आत्मा आहे, पण मी आहे भगवान म्हणतात. मी आत्मा आहे. आता मी म्हणजे कोण घ्यायचा आणि आत्मा म्हणजे कोण घ्यायचा? भगवान मी म्हणजे कोण? मी म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात. आणि आतमध्ये जो हृदयात आहे तो आत्मा मी आहे म्हणतात. ममई वांशो जीवभूत सनातन. तिथे एखादी ओवी असू शकते. जीव हा माझा अंश आहे भगवान परमात्मा म्हणतात. तर भगवान परमात्मा इथे मी जे संबोधन करतात, मी म्हणतात, मी म्हणतात, म्हणजे केवळ शरीराला मी म्हणतात का? कृष्ण शरीराला नाही. भगवान परमात्म्याने जे रूप धारण केलं हे ईश्वराचं रूप आहे. या जीवाच्या अंतःकरणात आहे, सगळ्या प्राणीमात्राच्या अंतःकरणात आहे. हे तर जीव आहे. मग ईश्वर आणि जीव एक आहे का? अहो जीव अल्पज्ञ अल्पशक्तिमान, ईश्वर सर्वज्ञ सर्वशक्तिमान. ऐक्य होईल कसं? तत्वमसी वाक्यामध्ये तत् आणि त्वमचं ऐक्य सांगितलं आहे. ते ऐक्य वाच्यार्थात सांगितलं का लक्षार्थात सांगितलं? मग त्याचा वाच्यार्थही कळला पाहिजे आणि लक्षार्थही कळला पाहिजे. भगवान जेव्हा मी आत्मा आहे असं म्हणतात, त्या मी शब्दाने भगवंताला तत्पद वाच्य ब्रह्म सांगायचं आहे. तेवी जडाते जीवविता देह अहंता उपजविता मी जीव गमे. गमे म्हणजे वाटतो, भासतो. अंश आहे म्हणजे खरंच अंश म्हणजे वेगळा आहे असं नाही. अंश इव अंश म्हटलं. मी म्हणत असताना भगवान परमात्म्याला तत्पद वाच्य ब्रह्म सांगायचं आहे. आणि आत्मा सांगत असताना त्वमपद वाच्य असलेला कुटस्थ चैतन्य सांगायचं. म्हणजे सर्वांच्या अंतःकरणात असलेलं जे चैतन्य आहे ते मी आहे. आत्मा ब्रह्मरूप आहे आणि ब्रह्मच काय आहे? आत्मा आहे. म्हणून आत्मा तू जाणून घे. सर्वांच्या हृदयामध्ये असलेला आत्मा मी आहे. प्रत्येकजण आत्म्याला काय काय समजतो असतो. कोणी आत्म्याला शून्य समजतात, कोणी आत्म्याला देहालाच आत्मा समजतात. हा देहच काय आहे? देह खंडानाम ईश्वर पाषाण प्रतिमा या परवती प्रमा ढळोची नेणे. ते म्हणतात देहच आत्मा आहे. आपलं खायचं प्यायचं मजा करायची मस्त राहायचं, मेलं की मोक्ष. पण हा देह आत्मा नाही. आत्मा कोण आहे? आत्मा हा परमात्मा आहे. देहाचे आपण पे मानिती विषया ते भोग्य म्हणिती या परते न स्मरिती अनिक काही. काही प्राणाला आत्मा म्हणतात, काही मनाला आत्मा म्हणतात. भगवान म्हणतात नाही. सर्वभूताशय स्थिता अहम आत्मा. सगळ्यांच्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये प्रकाशक रूपाने असणारा, द्रष्टा रूपाने असणारा, कुटस्थ रूपाने असणारा मी असं स्फुरण ज्याच्यामुळे होतं आहे, ज्याच्यामुळे सगळं जाणलं जातं आहे, ज्याच्यामुळे शरीर सगळं चैतन्यमय होतं आहे, अंतःकरण सगळ्याला जाणतं आहे, असं जे आत्मतत्व आहे ते भगवान म्हणतात कोण आहे? मी आहे. आणि मी एकच सर्व भूतमात्राच्या ठिकाणी आहे का वेगवेगळा आहे? काही काही लोक आत्मा वेगळा म्हणतात. तुमचा आत्मा वेगळा, माझा आत्मा वेगळा. आत्मा एकच आहे सगळ्यांचा. सर्वा घटी राम. वेगवेगळा आत्मा नाही बरं का.
नानात्मवादी हे सांख्य नानात्मवादी आहेत. आपल्या सगळ्यांचा आत्मा, म्हणून तर ज्ञानदेव म्हणे तोही माझा. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या पंडितांच्या सभेमध्ये पंडितांनी खिल्ली उडवली. तुमची नावं काय? म्हटले ज्ञानेश्वर, मुक्ताई, सोपान, निवृत्ती. म्हटले तुमच्या आईवडिलांनी नावं तर खूप चांगली ठेवली. एक जण म्हटला नावात काय आहे? अहो समोरून जो रेडा चाललाय पखालीचा त्याचंही नाव ज्ञानेचं आहे आणि यांचंही नाव ज्ञानेचं आहे. मग तुम्ही आणि ते एक होताल का? ज्ञानेश्वर महाराज म्हटले तसं पाहायला गेलं तर सर्व लोक सर्व भूतमात्रामध्ये समान रूपाने आत्मा आहे. तुम्ही आम्हाला एवढं त्रास का देता? आम्हाला त्या ठिकाणी शुद्धीपत्र देण्यामध्ये तुम्ही एवढा संकोच का करता? पण ते म्हटले तसं चालत नाही. सगळ्यात आत्मा एक कसा काय असेल? त्या रेड्यातून तुमच्यात आत्मा आहे का? ज्ञानोबराय म्हणले हो. ज्ञानदेव म्हणे तोही माझा, वेगळीक तया आम्हा. अहम आत्मा, सर्वांच्या मध्ये आत्मा एक आहे. आणि ते मग ज्ञानोबरायांनी आपल्याला माहिती आहे साध्य करून दाखवलं. म्हणून एकच आत्मा आहे. हा, प्रत्येकाचा जीवात्मा वेगवेगळा होऊ शकतो. हरिदिशे ते पुढे येणार आहे. आता घरंदाट हरिदिशे पुढे येणार आहे. अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थित अहम आदिश्च मध्यंच भूतानाम अंत एवच. भगवान परमात्मा सांगतात मी आदी आहे, मी मध्य आहे आणि मी अंती आहे. कोणाच्या? भूतानाम. भूत म्हणजे ते भूत नाही घ्यायचं बरं का. भू धातू आहे संस्कृतमध्ये, म्हणजे क्रियापद आहे. त्याचा अर्थ आहे होणे आणि त्याचं भूतकाळी धातुसाधित विशेषण होतं भूत. भूत म्हणजे झालेलं आहे. जे जे काही झालेलं आहे ते सगळं भूत आहे. तुम्ही आम्ही इथं बसलेले ऐकणारी कोण आहेत? सांगणारं कोण आहे? भूत आहे. ऐकणारी सुद्धा कोण आहेत? भूत आहेत. जे जे काय झालेलं आहे जगामध्ये ते सगळं भूत आहे. जेवढे पदार्थ आहे, सगळं जगत आहे, सगळी सृष्टी आहे, याला काय म्हटलेलं आहे? भूत. आणि अशी सगळी भूत आहेत, ही सगळी सृष्टी आहे. मी आत्मरूपाने तर सर्वांच्या जवळ आहे, आत आहे, पण बाहेर काय? जगत रूपाने कोण आहे? जगत रूपाने सुद्धा मी आहे. कशावरून? म्हटले भूतांच्या आधी मी आहे, मध्येही मी आहे आणि शेवटी या भूतांच्या अंती मीच राहणार आहे. जेव्हा ही भूतं नसतात तेव्हा मी असतो. प्रलय काळामध्ये सृष्टी असते का? पण परमात्मा असतो की नाही? जाऊ द्या प्रलय काळाचं. तुम्ही झोपल्यानंतर काय असतं का? जागृती स्वप्न दोन्ही असतात का? झोपेत, गाढ झोपेत. गाढ झोपेत सृष्टी आहे. तुम्ही गाढ झोपल्यावर काहीच नाही. काहीच नाही का? काहीच नाही. ज्याला कळतं तो आहे. म्हणजे त्यावेळेस काही नाही, त्यावेळेस सुद्धा आहे. बर, जेव्हा ही सगळी जागृतीत सृष्टी उत्पन्न होते तेव्हा या सृष्टीच्या रूपाने कोण आहे? ज्ञानच नसतं तर सृष्टी निर्माण झाली असते का? मीच नसतो तर ही सृष्टी मला कळली असती का? आधी तुम्ही आहे का आधी सृष्टी आहे? बर, भगवान आधी का सृष्टी आधी? भगवान आधी. आम्ही जर नसलो, मी जर माझा नसेल तर मला सृष्टी तरी आहे का? मी म्हणजे परमात्मा स्वरूप घ्या. म्हणून सृष्टीच्या आधी मी आहे, सृष्टीच्या मध्ये सुद्धा मी आहे. सृष्टी जी भासते आपल्याला ती परमात्म्यामुळे भासते, भगवंतामुळे भासते. परमात्मा जर नसता, म्हणून ह्या सृष्टी जी सत्य वाटते ती परमात्म्यामुळे सत्य वाटते. मी मागे दृष्टांत सांगितला होता. श्रीमंताची बाई लग्नाला गेली आणि एक नकली हार घालून गेली.
मोत्याचा. सगळ्या बाया म्हणायला लागल्या किती हार चांगले आहेत, किती हार चांगले आहेत, काय दागिने चांगले. एक बाई म्हणायला लागली बाकीचे दागिने काय बघतात, तो मोत्याचा हार बघा किती चांगला आहे. तो होता 10 रुपयाचा. आता 10 रुपयाचा हार लाखो रुपयाचा का वाटला? श्रीमंताच्या